विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यात कोरोना संसर्ग अद्यापही वाढत असल्यानं दिवाळीपूर्वी शाळा सुरू करणं शक्य नाही असं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्ष संपवण्याबाबत योग्य पर्यायांचा शोध घेतला जात असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत महाविद्यालयही सुरू करता येणार नाहीत असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही जाहीर केलं आहे. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 1656 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची एकंदर संख्या 3,15,774 वर पोहोचली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यात 30 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या आता 6,248 झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर या परीक्षा विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यात आजपासून सुरू होणाऱ्या काही विषयांच्या परीक्षेत काही बदल असून यातील काही परीक्षा 17 ऑक्टोबरला होणार आहेत. यातील बदल संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवावेत अशा सूचना विद्यापीठानं केल्या आहेत. सुमारे 2.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. राज्याच्या अनेक भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी खानापूर, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला असून 3 जण पाण्यात वाहून गेले तर वीज पडून एक शेतकरी मृत्युमुखी पडला. पुणे आणि परिसरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 22 अंशाच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.